विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेची आणि या अभ्यासपत्रिकेमध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांची मागील काही तासिकेमधून माहिती पाहत आहोत. घटक क्रमांक 1 मध्ये साहित्याचे स्वरूप पाहत असताना भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा विचार आपण केलेला आहे. त्याचबरोबर भारतीय अभ्यासकांनी जी साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्यापैकी साहित्याचं पहिलं लक्षण अलंकार विचार याबाबतची माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे, अभ्यासलेली आहे. भारतीय साहित्यकांनी म्हणजेच प्राचीन अभ्यासक किंवा यांना संस्कृत अभ्यासक असं म्हणतात. या अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या साहित्याच्या व्याख्यामध्येच साहित्याची काही लक्षणे सांगितलेली आहेत, विषेद केलेली आहेत. त्यानुसार साहित्याचं पहिलं लक्षण आपण अभ्यासलेलं आहे आणि ते म्हणजे अलंकार विचार. त्यानंतर साहित्याचं जे दुसरं महत्त्वपूर्ण लक्षण आहे जे प्राचीन भारतीय संस्कृत अभ्यासकांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भातील विवेचन आपण आजच्या या तासिकेमधून करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारा भाग आणि साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये अभ्यासकांनी जे विवेचन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण हा भाग समजून घेणार आहोत. साहित्याचं जे दुसरं लक्षण आहे पहिलं पाहिलं आपण अलंकार विचार आणि दुसरं साहित्याचं लक्षण आहे वक्रोक्ती विचार. वक्रोक्ती विचार हे साहित्याचं अतिशय महत्त्वपूर्ण लक्षण कशा पद्धतीने ठरलेलं आहे, वक्रोक्ती विचाराचा पुरस्कर्ता कोण आहे, कोणकोणत्या अभ्यासकांनी वक्रोक्तीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे या संदर्भातील जे विवेचन आहे त्याची माहिती आपण या तासिकेमधून पाहूया. भारतीय अभ्यासकांनी साहित्याची म्हणजेच काव्याची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्यामध्ये वक्रोक्ती हे महत्त्वाचं लक्षण आहे आणि वक्रोक्ती या लक्षणाला कुंतक यांनी साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. म्हणजेच वक्रोक्ती विचाराचा पुरस्कर्ता कुंतक हा संस्कृत अभ्यासक आहे. भारतीय अभ्यासकाने जी काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्या अलंकार विचारानंतर वक्रोक्ती विचार हे साहित्याचं महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे आणि वक्रोक्ती विचाराचा पुरस्कार किंवा वक्रोक्ती विचारांना काव्यामध्ये साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे कुंतक यांनी म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे. वक्रोक्ती हे महत्त्वाचे लक्षण कुंतक यांनी सांगितलेलं आहे. कुंतक यांच्या पूर्वी भामह, दंडी यांनी वक्रोक्ती हा शब्द काव्याच्या लक्षणाच्या संदर्भात योजलेला आढळतो. तर कुंतक यांनी वक्रोक्ती हा विचार मांडलेला आहे. वक्रोक्ती विचार
किंवा वक्रोक्ती हे काव्याचं लक्षण आहे याचा पुरस्कार कुंतक यांनी केलेला आहे. असं असलं तरी काव्यामध्ये कुंतक यांच्या पूर्वी भामह आणि दंडी या संस्कृत अभ्यासकांनी काव्याच्या संदर्भामध्ये, काव्याच्या लक्षणामध्ये वक्रोक्ती हा विचार मांडलेला आहे. वक्रोक्ती हा शब्द यापूर्वी काव्यामध्ये योजलेला आहे. कुंतक यांच्या पूर्वी भामह, दंडी यांनी वक्रोक्ती हा शब्द काव्याच्या लक्षणाच्या संदर्भात योजलेला आढळतो किंवा योजलेला आहे. त्याचबरोबर राजशेखर तसेच भोज यांनीही वक्रोक्तीचा विचार काव्य लक्षणाच्या संदर्भात केलेला आहे. याचबरोबर जे राजशेखर आहेत आणि भोज हे आहेत अभ्यासक आहेत, यांनीही काव्य लक्षणाच्या संदर्भामध्ये वक्रोक्तीचा विचार केलेला दिसून येतो किंवा वक्रोक्तीचा विचार केलेला आहे. यापुढेही जे काही अनेक अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांनी देखील वक्रोक्तीला कसं स्थान दिलेलं आहे किंवा वक्रोक्ती या लक्षणाचा विचार किती महत्त्वपूर्ण आहे या संदर्भामध्ये आपण कुंतकांच्या पूर्वी भामह, दंडी, राजशेखर, भोज यांनी कशा पद्धतीने वक्रोक्तीला महत्त्व दिलेलं आहे याचं विवेचन या ठिकाणी पाहिलेलं आहे. साहित्य विचार या पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये असा विचार येथे सांगण्यात आलेला आहे, मांडलेला आहे, शब्दबद्ध केला आहे. यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे की 9व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या आनंदवर्धनाचा ध्वनी सिद्धांत कुंतकांना मान्य नव्हता. तर अभ्यासकामध्ये काही वैचारिक मतभेद आहेत. हे वैचारिक मतभेद दिसून येतात. आनंदवर्धन यांनी ध्वनी सिद्धांत मांडलेला आहे, परंतु आनंदवर्धनांचा हा ध्वनी सिद्धांत कुंतक यांना मान्य नव्हता. जे अभ्यासकामध्ये वैचारिक मतभेद असतात त्याच पद्धतीचे वैचारिक मतभेद इथे दिसून येतात. आनंदवर्धनांनी जो ध्वनी सिद्धांत मांडलेला आहे तो आनंदवर्धनाचा ध्वनी सिद्धांत कुंतकांना मान्य नव्हता अशी नोंद या ठिकाणी दिसून येते. 10व्या शतकातील कुंतकाने ध्वनी व व्यंजनावृत्ती यांचा समावेश वक्रोक्तीमध्ये करून वक्रोक्तीलाच काव्याचे प्राण मानले. आता मग फरक काय केला किंवा बदल काय झाला याची ही नोंद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. जे संस्कृत अभ्यासक आनंदवर्धन आहे, या आनंदवर्धनाचा जो ध्वनी सिद्धांत आहे हा ध्वनी सिद्धांत कुंतक यांना मान्य नव्हता. मग 10व्या शतकामध्ये कुंतकांनी या काव्य लक्षणाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना त्यांनी ध्वनी आणि व्यंजनावृत्ती यांचा समावेश वक्रोक्तीमध्ये केलेला आहे. म्हणजे आनंदवर्धनाचा ध्वनी सिद्धांत त्यातील ध्वनीही त्यांनी घेतला आणि शब्दांच्या ज्या काही शक्ती आहेत त्यापैकी व्यंजनावृत्ती याचा समावेश वक्रोक्तीमध्ये केलेला आहे. आणि मग त्यांनी ध्वनी आणि व्यंजनावृत्ती यांचा समावेश वक्रोक्तीमध्ये करून वक्रोक्तीला काव्याचे जीवित मानून विशेष अशी मांडणी केलेली आहे. आणि यामुळेच कुंतक यांना वक्रोक्ती सिद्धांताचे प्रवर्तक मानले जातात. म्हणजे थोडक्यात कुंतक यांनीच वक्रोक्ती विचारांचा पुरस्कार केलेला आहे. वक्रोक्ती विचाराला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून वक्रोक्तीचा सिद्धांत मांडणारे प्रवर्तक म्हणून कुंतक यांना ओळखलं जातं. वक्रोक्तीच्या संदर्भामध्ये कुंतकांना यामुळे महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ध्वनी व व्यंजनावृत्ती यांचा समावेश वक्रोक्तीमध्ये करून वक्रोक्तीलाच काव्याचे प्राण मानलेला आहे. म्हणजे काव्याचा अतिशय महत्त्वाचा भाग मानलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने वक्रोक्तीला काव्याचे जीवित मानून
विशेष असे मांडणी करणारे कुंतक हेच वक्रोक्तीच्या सिद्धांताचे प्रवर्तक ठरतात, पुरस्कर्ते ठरतात. म्हणून थोडक्यात वक्रोक्तीचे पुरस्कर्ते म्हणून, प्रवर्तक म्हणून कुंतक यांना ओळखलं जातं. किंवा साहित्य विचाराच्या संदर्भामध्ये अलंकार विचाराचा किंवा साहित्याच्या लक्षणाचा विचार करत असताना ज्या पद्धतीने अलंकार यांना काही अभ्यासकाने महत्त्वाचं स्थान मानलेलं आहे, अलंकार विचार हा काव्यामध्ये असला पाहिजे, त्यामुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होतं असं काही अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने काव्याच्या दुसऱ्या लक्षणाचा विचार करत असताना वक्रोक्ती विचाराच्या संदर्भामध्ये कुंतक यांना वक्रोक्ती विचारांचे पुरस्कर्ते किंवा प्रवर्तक म्हणून त्यांची नोंद या ठिकाणी केलेली दिसून येते. थोडक्यात वक्रोक्तीच्या संदर्भातील हे विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. यापूर्वी आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या पद्धतीने काव्याच्या लक्षणामध्ये अलंकाराला महत्त्व आहे, त्याच पद्धतीने वक्रोक्तीला देखील महत्त्वाचं स्थान आहे, हे आपणास या ठिकाणी लक्षात येतं. वक्रोक्तीच्या संदर्भामध्ये आणखीन काही विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढे असे विवेचन करण्यात आलेलं आहे वक्रोक्तीच्या संदर्भामध्ये की दररोजच्या व्यवहारामध्ये आपण आपला मौखिक आविष्कार करत असतो. हा मौखिक आविष्कार करत असताना तो आपण सरळपणे, सहजपणे करत असतो. परंतु सर्वसामान्य व्यक्ती, एखादा साहित्य किंवा एखादा कवी या दोघांच्याही बोलण्यामध्ये ते जरी बोलत जरी असले तरी एखादा कवी जेव्हा एखादा कवितेच्या माध्यमातून संवाद साधतो किंवा बोलत असतो काव्यात्मक पद्धतीने, तेव्हा सर्वसामान्य व्यक्तींची बोलण्याची पद्धती आणि त्या कवीची बोलण्याची पद्धती यामध्ये आपणास फरक असलेला दिसून येतो. कवीच्या बोलण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये थोडासा फरक दिसून येतो, कारण आपण सहजपणे, सरळपणे बोलतो, पण कवी मात्र काव्यात्मक पद्धतीने बोलतो. तो काव्यामध्ये विशेष अशा स्वरूपाची रचना या ठिकाणी करतो, त्याला आकर्षकता प्राप्त करून देतो. म्हणून सर्वसामान्य व्यक्तींचे बोलणं आणि कवीचे बोलणं यामध्ये फरक दिसून येतो, किंवा कवीने केलेली एखादी रचना यामध्ये फरक दिसून येतो. या संदर्भातील विचार पुढे या ठिकाणी आलेला आहे. दररोजच्या व्यवहारामध्ये आपण आपला मौखिक आविष्कार करतो, तो सरळपणे करत असतो. परंतु कवी मात्र आपल्या काव्यामध्ये अशी सरळ सरळ विधाने करत नसतो. आपले लिखाण अधिक आकर्षक व प्रभावी करण्यासाठी तो वक्रोक्तीपूर्ण लिहित असतो. तर यापूर्वी आपण साहित्याची व्याख्या पाहत असताना वक्रोक्ती म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे, किंवा कुंतकाने देखील जी साहित्याची व्याख्या केलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी विवेचन करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे किंवा वर्णन केलेलं आहे. कुंतकाने वक्रोक्तीच्या संदर्भामध्ये जो या ठिकाणी विचार मांडलेला आहे तोही आपण या ठिकाणी पाहिलेला होता. त्यांनी या ठिकाणी जे शब्द वापरलेले होते, कवीच्या व्यक्र व्यापारात गुंतलेले शब्द म्हणजे काव्य, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. कुंतकाने वक्रोक्तीला काव्याचं जीवित त्या ठिकाणी मानलेलं होतं. त्याच पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तींची बोलण्याची पद्धती आणि कवीची बोलण्याची पद्धती यामध्ये आपणास या ठिकाणी फरक दिसून येतो. जेव्हा कवी हा वक्रोक्तीपूर्ण लिहित असतो तेव्हा ती रचना आकर्षक, सौंदर्यपूर्ण बनलेली आपणास दिसून येते. या वक्रोक्तीच्या योगाने त्याच्या काव्यामध्ये तो सौंदर्य निर्माण करत असतो आणि काव्यातील या सौंदर्यामुळेच रसिकांना असे साहित्य वाचावेसे वाटते आणि रसिक देखील असे साहित्य आवडीने वाचत असतात. विद्यार्थी मित्रांनो, वक्रोक्तीच्या संदर्भामध्ये यापुढेही अतिशय सविस्तर अशी माहिती वर्णन केलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये वक्रोक्ती संदर्भामध्ये जी काही प्रारंभिक माहिती, प्रारंभिक विवेचन या ठिकाणी आपण केलेलं आहे, त्यामध्ये कुंतक यांनी वक्रोक्तीला अतिशय महत्त्वाचं स्थान मानलेलं आहे.
आणि वक्रोक्ती या विचाराचे पुरस्कर्ते कुंतक हेच ठरतात, हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मग वक्रोक्तीयुक्त रचना कशा स्वरूपाची असते? वक्रोक्ती हे काव्याचं जे महत्त्वपूर्ण लक्षण सांगितलेलं आहे ते कोणकोणत्या गुणांमुळे श्रेष्ठ ठरतं, वक्रोक्तीला किती आणि कोणी कशा स्वरूपाचं महत्त्व दिलेलं आहे, या संदर्भातील विवेचन आपण यापुढील तासिकेमध्ये पाहूयात. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.